मंथन पाळनकर यांची 19 डिसेंबरच्या दुपारी नांदगाव पेठ टोल नाकाजवळ वाळकी डॅम जवळ काही युवकांनी त्यांचे जीवन संपवले। या घटनेची माहिती मिळताच मंथनच्या मित्रांनी रात्री शंकरनगरातील केडिया नगर आणि बचत मॉल परिसरात वाहने दुकानांची तोडफोड करून दहशत माजवली। काही व्यावसायिकांना मारहाण करून धमकी दिली। बीच में आना नहीं वरना सबको देख लेंगे असे बोलून परिसरात भीतीदायक तसेच दहशतीचे वातावरण निर्माण केले। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। घटनास्थळी आमदार रवी राणा दाखल होऊन परिसराची संपूर्ण पाहणी करून आरोपींना तत्काळ अटक करा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती। माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी घटनास्थळी धाव घेतली। राजापेठ पोलिसांनी धाव घेऊन आरोपीच्या शोधात रवाना झाले। तर इकडे या प्रकरणात प्रेम चिखले, जय वानखळे, धनंजय बुंदले, ओम खिच्ची, साहिल ठाकूर व इतर 25 ते 30 जणांनी दहशत निर्माण केल्याची तक्रार फिर्यादी प्रकाश उदराज सावरा यांनी दाखल केली। यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। राजापेठ पोलिसांनी आरोपींना अटक केली व त्यात 18 आरोपी असून 12 तरुणांना अटक सुद्धा करण्यात आली। सोबतच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकाकडे त्यांना सोपवण्यात आले व त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले अशी प्रतिक्रिया अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिली। काल संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये आपला बोर नदी प्रकल्प तिथे जे वाळकी डॅम आहे तिथे एक तरुण युवक होता, त्यांची झाली होती। तिथे आमचे सर्व यंत्रणा, पोलीस यंत्रणा तात्काळ पोहोचली। तिथे त्यांची केली होती। त्या संबंधाने आपण CR नंबर 450/2025 अंतर्गत धारा 103, 190, 91, 61 अंतर्गत दर्ज केला होता। त्याच्यामध्ये तपास जलद गतीने केला आणि त्याच्यामध्ये अवधी काही तासात आम्ही आरोपी निष्पन्न केले आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी आपल्या ताब्यात आहे। सध्या त्यांच्या PCR घेण्याचे काम सुरू आहे। त्या घटनाच्या अनुषंगाने ते जो मृतक होता त्यांचे काही मित्रमंडळी त्यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत जे केडिया नगर, शंकरनगर जो एरिया आहे तिथे मोटरसायकलवर दहशत पसरवली। त्यांनी संगनमत करून लोखंडी रॉड, दांडक्याने काही गाड्यांचे नुकसान केला। त्याच्यामध्ये तातडीने पोलीस त्या घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती हाताळली। त्याच्यामध्ये रात्री आम्ही क्राइम नंबर 794/2025 अंतर्गत धारा 189, 90, 91, 109, 311, 310, 324, 351, 52 सयपटीत 61 BNS अंतर्गत दर्ज केला। त्याच्यामध्ये तातडीने आरोपी आम्ही निष्पन्न केले आणि रात्री जवळपास 18 आरोपी आम्ही ताब्यात घेतले। त्याच्यामध्ये 12 आरोपी जो मेजर आहे आणि 8 आरोपी जो आहे विधी संघर्षित आहे। त्यांनी त्यांचे पालकाचे हवाला केला। आता हे जो आरोपी आहे त्यांना जे विधी संघर्षित आरोपी आहे त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करणार आहे आणि जे मेजर आरोपी आहे त्यांना आता न्यायालयासमोर हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहे।